UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी। पुढील आठवड्यामध्ये विधेयक सादर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार, अजित पवार यांची माहिती। भाजपकडून कोण मंत्री होणार याची अद्यापही यादी फायनल नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदांवर चर्चा करण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे आणि अजित पवारांना समसमान खाती मिळण्याची माहिती। भाजप 15 ते 16 आणि शिंदे दादांना प्रत्येकी 8 ते 9 खाती मिळण्याची शक्यता। गृह आणि अर्थ भाजपकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती। सार्वजनिक बांधकाम आणि महसूलवर अजित पवारांना झुकतं माप, तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादा गटाचा देखील आग्रह। ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही। ईव्हीएमच्या माध्यमातून मी कधीही मतदान करणार नाही। शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची मोठी घोषणा। बनावट औषध कंपनीच्या गोळ्या औषधांचा साठा पुण्यातील ससून रुग्णालयात देखील पोहोचला। खबरदारी म्हणून संबंधित गोळ्यांचं वाटप बंद। तपासणीसाठी औषध साठा अन्न औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द। नांदेडच्या सरकारी रुग्णालयात देखील बोगस औषधांचा साठा समोर। पुरवठा झालेल्या गोळ्या आवश्यक घटकच नसल्याचं तपासणीमध्ये निष्पन्न। 1,28,000 गोळ्या सील। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी। 35 वर्षीय तरुण ताब्यात। राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणाची चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। भिवंडीमध्ये एनआयएची कारवाई। कामरान अन्सारी नावाचा व्यक्ती ताब्यात। पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील निवासस्थानी अजित पवारांची भेट। सुनेत्रा पवारांसह छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। निर्ढावलेले लोक चिखलफेकीनंतर शुभेच्छा द्यायला आले। पवारांच्या वाढदिवशी आलेल्या अजित पवार, तटकरे आणि भुजबळांवर संजय राऊतांचा निशाणा। अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले, यामागे कारण असू शकतात। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील असं जाणकार सांगतात। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। दिल्लीतही महिलांसाठी सन्मान योजना। महिन्याला 1,000 रुपये मिळणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भाजपाचं महाधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत महाधिवेशन होणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।